रोग आहे बघा तो मलेरिया रोग आहे. लक्षात ठेवा. मलेरिया रोग. पुढचा प्रश्न आहे बघा. पंचायत राज या संदर्भामध्ये कलम कोणता आहे? तर बघा महत्त्वाचे कलम आपलं पाठ असणं खूप गरजेचं आहे. TCSला सुद्धा कलमावर प्रश्न येत होते बघा आणि या एक्झामला सुद्धा येऊ राहिलेले आहेत. तर बघा पंचायत राज संबंधित कलम कोणता आहे? तर बघा कलम 40 हे लक्षात ठेवा. कलम 40 हे काय बघा पंचायत राज संदर्भामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे भारताचा जो काही ऐरावत सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचा ऐरावत हा जो काही सुपर कॉम्प्युटर आहे हा जगामध्ये कितव्या स्थानावरती आहे? तर जगामध्ये बघा 75व्या स्थानावरती. लक्षात ठेवा. अख्ख्या जगामध्ये 75वं स्थान लागतेच. पुढचा प्रश्न आहे पहा त्यामध्ये लागू करण्यात आला होता. तर हा तमिळनाडू राज्यामध्ये लागू करण्यात आला होता. लक्षात ठेवा तमिळनाडू राज्यामध्ये. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे बघा. नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा जे काही नवीन शतकामधील राजा मिहिर भोज कोण? राजा मिहिर भोज हे कोणत्या घराण्याशी संबंधित होते? तर बघा प्रतिहार घराणे. लक्षात ठेवा. प्रतिहार घराण्याशी संबंधित होते. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर प्रतिष्ठान घराणे, कुशल घराणे हे जे काही महत्त्वाचे घराणे आहेत हे एकदा रिव्हिजन करून जायचे तर आपल्याला नोट्समध्ये मिळून जातील. तर बघा पुन्हा कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर बघा कोसला महत्त्वाचे कादंबरी, पुस्तक, लेखक हे सगळं आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तर कोसला या कादंबरीचे लेखक आहेत बघा भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा. भालचंद्र नेमाडे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. लक्षात ठेवा. कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? पाणी. तर पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? जल आहे बघा. लक्षात ठेवा जल, जल तर नाही या ठिकाणी परंतु सलील सुद्धा आहे. लक्षात ठेवा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल बघा? सलील असा होईल. समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे काय करायचं बघा रविवारी किंवा 1 तासाभरामध्ये सगळ्याला रिव्हिजन मारून टाकायची. उठायचंच नाही जोवर रिव्हिजन होत नाही तोवर. बघा आपले मार्क या ठिकाणीच परफेक्ट होऊन जातील. भारतामधील जे काही थरचं वाळवंट आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे? तर बघा भारतामधील थरचं वाळवंट बघा भारताच्या वायव्य दिशेला आहे. लक्षात ठेवा. भारतामधील जे काही थर वाळवंट आहे कोणतं थर वाळवंट हे भारताच्या वायव्य दिशेला स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती? तर मित्रांनो 2011ची जी काही जनगणना आहे यावर सुद्धा आपल्याकडे PDF नोट्स आहेत. तर बघा 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती होती बघा? 382. लक्षात ठेवायचं आपल्याला किती होती? तर बघा 2011ची जी काही जनगणना झाली होती त्यामध्ये लोकसंख्येची घनता होती बघा 382. लक्षात ठेवा 382. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या विचारली त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर विचारतील काही पण विचारू शकतात त्यामुळे ते नोट्स तुम्हाला म्हटलं क्विक बुस्टर किती फायद्याचं आहे. त्याच्यानंतर बघा RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो काय RTI अधिनियम आहे मित्रांनो हा 2005 मध्ये लक्षात ठेवा 2005 मध्ये हा पारित झाला होता. लक्षात ठेवा RTI अधिनियम 2005 मध्ये पारित झालेला होता. नेक्स्ट बघा अचल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बघा पर्वत. लक्षात ठेवा पर्वत. अचल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्वत. पुढचा प्रश्न आहे कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ एकदम सोपा आहे बघा. कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारणे किंवा जीवे मारणे, मृत्यूचे घाट उतरणे. लक्षात ठेवा कंठस्नान घालणे म्हणजे काय? ठार मारून टाकले, मृत्युमुखी पाडणे. पुढचा प्रश्न आहे न कर्त्याचा वार या ठिकाणी म्हणीचा अर्थ विचारलाय. न कर्त्याचा वार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ काय बघा? काम करावयाचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. न कर्त्याचा वार म्हणजे काय? काम करायचे नसल्यास सबूत सांगून टाळणे. नेक्स्ट बघा लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर लक्ष्मी म्हणजेच काय? धन, धन, संपत्ती, प्रॉपर्टी. लक्षात ठेवा पैसा. लक्ष्मी म्हणजे काय? संपत्ती. याचा समानार्थी शब्द होईल संपत्ती. नेक्स्ट पहा साबरमती हा जो काही प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? साबरमती हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा हा गुजरात राज्यामध्ये आहे. कोणत्या? गुजरात राज्यामध्ये. महत्त्वाचे प्रकल्प, धरणं हे सगळं आपलं पाठ असलं पाहिजे. हे बघा सर्व परीक्षाला विचारलं जातं. पोलीस भरती म्हणा, तलाठी भरती म्हणा यावर हमखास प्रश्न विचारला जातो. जर स्पर्धा परीक्षा करायची असेल तर हे पाठ पाहिजे. साबरमती हा प्रकल्प कुठे आहे? गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा गुजरात. पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा भारतातील सर्वाधिक लांबीचा जो काय राष्ट्रीय महामार्ग आहे हा NH44 हा आहे. कोणता? NH44. लक्षात ठेवा. भारतातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? NH44. नेक्स्ट पहा अमृत बाजार पत्रिका. काय प्रश्न आहे? अमृत बाजार पत्रिका हे जे काय वर्तमानपत्र आहे हे कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलं होतं? तर जे काय बघा अमृत बाजार पत्रिका आहे हे जहालवादी नेते, लक्षात ठेवायचं आपल्याला, जहालवादी नेते यांचं काय बनलं होतं? मुखपत्र बनलं होतं. लक्षात ठेवा अमृत बाजार पत्रिका. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के ऊपर, भारताचा घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही बघा 1773, लक्षात ठेवा 1773 या कायद्याने झाली. भारताच्या घटनात्मक विकासाची जी काही सुरुवात आहे ही कोणत्या कायद्याने झाली? तर 1773, लक्षात ठेवायचं आपल्याला, 1773 या कायद्याने झालेली आहे. नेक्स्ट बघा भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संबंधित कोणतं कलम आहे? बघा कलमावर प्रश्न, भारताचे जे काही उपराष्ट्रपती आहे यांच्या संदर्भामध्ये कोणतं कलम आहे? तर कलम 63, लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती, लक्षात ठेवायचं आहे, उपराष्ट्रपती संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर मलेरिया, लक्षात ठेवायचं आपल्याला, मलेरिया. महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद भूषवलं नाही विचारलं या ठिकाणी आपल्याला. कोणत्या व्यक्तीने भूषवलं नाही? तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण विचार केला तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल लीला सेठ. लक्षात ठेवा लीला सेठ. या ठिकाणी बघा प्रल्हाद गजेंद्र गडरकर, शरद बोबडे, त्याच्यानंतर बघा यशवंत चंद्रचूड आणि सध्या 50वे सरन्यायाधीश असणारे धनंजय चंद्रचूड सुद्धा महाराष्ट्राचे राहणार आहेत मित्रांनो. बरोबर. आता आपल्या सर्वांचे मित्रांनो पेपर जवळ आलेले आहेत. पेपर जवळ आलेले आहेत मित्रांनो आणि आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी मित्रांनो आपण ₹149 बघा ₹149 नोट्स आणि काही MCQ म्हणजे प्रश्न आणि उत्तरच असणार आहेत. महत्त्वाचे असणार आहेत. TCSने कशा घटकावर आपल्याला भर द्यायचा पाहिजे हे प्रश्नाचा अभ्यास करूनच आपण हे प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो. यामध्ये तुमच्या अभ्यासामध्ये भरपूर मदत होईल मित्रांनो. जर तुम्हाला अभ्यास काय करावा, काय वाचावं सुचत नसेल तर TCS पॅटर्ननुसार बघा क्वेश्चन आपण बनवलेत बघा. ₹149 आपल्याला या PDF मिळणार आहेत मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, फोनपे गुगल पेला ₹149 बघा या ठिकाणी सेंड करायचे आहेत बघा. फोनपे गुगल पेला ₹149 सेंड करायचे आहेत. फोनपे नंबर बघा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे 827555 8283. फोनपे गुगल पे पेटीएमला सगळ्याला हा नंबर आहे. ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहेत. कुठे? व्हॉट्सअपला ह्या नोट्स मी पाठवून देईल. त्यामुळं अत्यंत आवश्यक असे जे प्रश्न असणार आहेत मित्रांनो हे टर्निंग पॉईंट असणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो ₹149 आपल्याला 827555 8283 या नंबरला सेंड करायचे आहेत आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील. तर चला आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो न्यायालयाचा अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला 2 टॉपिकमध्ये या ठिकाणी डिवायडेशन करायचं आहे बघा. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950ला झाली होती. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही बघा सर्वोच्च न्यायालय याची स्थापना 1950ला झाली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना बघा 1862ला झाली होती. हे 2 लक्षात ठेवा बघा, हे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च बरोबर. मुख्यालय बघा सर्वोच्च न्यायालयाचं दिल्लीमध्ये स्थित आहे आणि याचं मुख्यालय मुंबईमध्ये स्थित आहे बघा. लक्षात ठेवा याचे खंडपीठ नसतात बघा सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे 3 ठिकाणी खंडपीठ आहेत. हे पण लक्षात ठेवा 3 ठिकाणी कुठं आहेत तर बघा नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. या ठिकाणी मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये 1+33 या ठिकाणी बघा न्यायाधीशाची संख्या असते आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 1+ बघा 1+74 लक्षात ठेवीत की या ठिकाणी न्यायाधीशांची संख्या असते बघा. याचं कार्यक्षेत्र बघा सर्वोच्च न्यायालयाचं संपूर्ण देशात असतं आणि मुंबई उच्च न्यायालयाचं बघा महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादर, नगर हवेलीमध्ये कार्यक्षेत्र असतं बरोबर. कमाल वयचा विचार केला तर 65 वर्षापर्यंत या ठिकाणी असतं सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये 62 वर्षापर्यंत असतं. याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयासंदर्भामधला कलम कोणता आहे तर कलम 124 आहे मित्रांनो आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भामधला कलम 214 आहे. हे पण लक्षात ठेवा. नियुक्ती बघा दोन्ही पण राष्ट्रपतीच करत असतात आणि शपथ बघा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश असतात त्यांना राष्ट्रपती देतात आणि मुंबई उच्च न्यायालयाचे यांना राज्यपाल देत असतात. हे सगळे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा श्री धनंजय चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश होते?
तर सांगा किती होते बघा 50वे सरन्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे आणि उदय उमेश ललित हे सर्वोच्च न्यायालयाचे 49वे या ठिकाणी होते बघा. उदय उमेश ललित हे पण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? मी आत्ताच सांगितलं कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही असा जर प्रश्न आला तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा. मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण बघा 3 खंडपीठ आहेत. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर. लक्षात ठेवा 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. कधी झाली होती? 1862 मध्ये. घटनेमधील कलम 214 बघा, राज्यघटनेमधील कलम 214 ते 231 मध्ये कलम 231 मध्ये बघा उच्च न्यायालयांची संरचनेची प्रक्रिया नमूद केलेली बघा. सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वामध्ये आहेत. लक्षात ठेवा किती आहेत बघा देशामध्ये 25 उच्च न्यायालय अस्तित्वात आहेत आणि 25वे उच्च न्यायालय जर आपल्याला विचारलं मित्रांनो तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश आहे मित्रांनो. कोणतं आहे बघा? आंध्र प्रदेश हे 25वे उच्च न्यायालय आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर येईल बघा. कॉलेजियम प्रणाली ही प्रणाली असते बघा बदली करण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियम प्रणालीमध्ये भारताच्या सरन्यायाधीशाने 4 सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची चर्चा केली पाहिजे. त्यापैकी बघा 2 न्यायाधीशांनी जरी आपली प्रतिकूल मत दिली तर सरकारला शिफारस करू नये. उच्च न्यायालयाच्या कॉलेजियम पद्धतीमध्ये 2 वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करणे या ठिकाणी बंधनकारक असतं बघा. पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही विचारले? मित्रांनो असा प्रश्न येऊ शकतो. तर या ठिकाणी उत्तर द्यायचं मित्रांनो ठाणे. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या ठिकाणी बघा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. मुंबई उच्च न्यायालयाचे बघा 3 खंडपीठ मी तुम्हाला सांगितले. भारतामध्ये भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861, भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861 अनन्वये सगळ्यात आधी बघा 1862ला सगळ्यात आधी 1862ला कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी बघा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कलम 214 लक्षात ठेवायचं आपल्याला. कलम 214 या अनन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा कोणतं कलम येते? कलम 214 या अनन्वये प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली बघा. उच्च न्यायालयाचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र संबंधित राज्याच्या समवर्तीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची नेमणूक कोण करतं? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर राष्ट्रपती मित्रांनो या ठिकाणी करत असतात. लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची जी काही नेमणूक आहे ते राष्ट्रपती करत असतात. बरोबर. कोण करत असतात? राष्ट्रपती करत असतात. कलम 124 लक्षात ठेवा. कलम 124 2 अनन्वये कलम 124 2 अनन्वये राष्ट्रपती मार्फत सरन्यायाधीशांची नेमणूक केली जाते. त्यांना बघा आवश्यक वाटतील एवढ्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा विचार घेऊन ही केली जाते बघा. कलम 124 1 अनन्वये भारताचे सर्वोच्च न्यायालय असेल आणि त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश असतील असं या ठिकाणी कलम 124 मध्ये उल्लेख केलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयामधील सरन्यायाधीशाची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी संसद. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल संसद. कलम 124 बघा मित्रांनो, कलम 124 अनन्वये भारताचं एक सर्वोच्च न्यायालय असेल ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असेल आणि बाकीचे न्यायाधीश असतील. हे या ठिकाणी या कलमाचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे मित्रांनो. घटनेमध्ये बघा अन्य न्यायाधीशांची संख्या किती असावी हे जो काय ठरवण्याचा अधिकार आहे मित्रांनो हे सुद्धा संसदेला असतो. कोणाला असतो? संसदेला असतो. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा एकूण 34 लक्षात ठेवा 34 न्यायाधीश आहेत ज्यामध्ये बघा एक सरन्यायाधीश असतात आणि 33 अन्य न्यायाधीश असतात. बघा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं एक कोण असतात? सरन्यायाधीश असतात, बाकीचे बघा न्यायाधीश असतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हेबियस कॉर्पस रिट बघा हेबियस कॉर्पस रिट सर्वोच्च न्यायालयामध्ये खालील प्रकरणे वापरता येईल. कोणत्या प्रकरणे आपल्याला हा वापरता येईल? त्याचा राईट आन्सर आहे बघा एखादी व्यक्ती जर बेपत्ता असली अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास बघा या ठिकाणी आपल्याला हेबियस कॉर्पस रिट हा कायदा वापरता येतो. बघा लक्षात ठेवायचं आहे हा कायदा वापरता येतो.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार काय प्रश्न आहे बघा, घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सर्व निर्णय देशामधील सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात. अनुच्छेद 141 लक्षात ठेवायचं आहे. अनुच्छेद 141 इतके असतात बघा. कलम 141 अन्वये सर्वोच्च न्यायालयाने बघा घोषित केलेला जो काही कायदा असतो तो भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर बघा चालतं किंवा बंधनकारक असतो बघा. याचप्रमाणे कलम 144 अन्वये भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणामध्ये या ठिकाणी काम करत असतात. बरोबर, याचा हे अर्थ आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालयाला भारताच्या राज्य क्षेत्रामधील सर्व न्यायालयावर तसेच न्यायाधिकावर न्यायिक परीक्षणाचा आणि नियंत्रणाचा सुद्धा अधिकार असतो. आणि मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा सुद्धा अधिकार आहे. पहा, हे सगळे अधिकार कोणाला आहेत बघा, सर्वोच्च न्यायालय. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? सांगा पटकन. उत्तर द्यायचं मित्रांनो तुम्हाला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये. तर राईट आन्सर आहे बघा, कोण करतं? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. लक्षात ठेवा, न्यायालयामधील मुख्य न्यायाधीशाची जी काही नियुक्ती मित्रांनो ती राष्ट्रपती करत असतात. बघा, कलम 214 अन्वये प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल. बघा कलम किती बघा 214 त्यानुसार बघा प्रत्येक राज्यासाठी बघा एक उच्च न्यायालय असेल. राष्ट्रपती मार्फत बघा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक भारताचे सरन्यायाधीश आणि संबंधित राज्याचे राज्यपाल यांचा विचार घेऊन या ठिकाणी केली जाते. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी कधी 26 जानेवारी 1950 झाली होती. बघा 26 जानेवारी 1950 झाली होती. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला. पहिले सरन्यायाधीश विचारलं तर बघा न्यायिक कानिया हे होते. लक्षात ठेवायचं आहे, न्यायिक कानिया. पुढचा प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला काय प्रश्न आहे बघा, संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे. हे जे काही विधान आहे कसं आहे बघा, तर बघा संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य आहे किंवा निरर्थक ठरवण्याचा जो काय अधिकार आहे भारतीय न्याय संस्थेत आहे का, असा जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर मित्रांनो, हे विधान पूर्ण बरोबर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर राहील. पूर्णपणे विधान बरोबर आहे मित्रांनो. संसद किंवा विधिमंडळ यांनी केलेला कायदा घटनाबाह्य ठरवण्याचा जो काय अधिकार आहे तो न्याय संस्थेला आहे मित्रांनो. असा अधिकार सर्वोच्च उच्च न्यायालय यामध्ये कायदे नियम घटना दुरुस्ती इत्यादी बाबी येतात. संसदेचा कायदा असला तरी उच्च न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत असतं. पहा, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर सर्वोच्च न्यायालयामधील जे काही न्यायाधीश असतात त्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाबद्दल जर पाहिलं मित्रांनो तर नेमणूक राष्ट्रपती करतात. राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडेच दिला जातो. पदमुक्ती बघा संसद करतं. पेन्शन पगार केंद्र सरकार देत असतं. आणि निवृत्तीनंतर बघा वकिली करता येत नाही. बघा निवृत्त झाल्यावर किंवा रिटायर झाल्यावर वकिली सुद्धा करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूरमध्ये मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आपल्याला पाहायला मिळतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ मित्रांनो मुंबई वगळता नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोणत्या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय तर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई आणि पणजी लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर बघा, 1861च्या कायद्यानुसार भारतामधील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. बघा कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर मुंबई, मद्रास आणि कोलकाता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. मुंबई, मद्रास आणि कोलकाता या ठिकाणी बघा स्थापना करण्यात आली. मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली मित्रांनो. 1861च्या कायद्याने 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा लक्षात ठेवा, हा जो काही कायदा आहे 1861चा, या कायद्याने बघा 1962 मध्ये 3 ठिकाणी बघा 3 ठिकाणी कोणकोणते ठिकाण आहेत? मुंबई, मद्रास, कोलकाता. मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं आहे, मुंबई, मद्रास, कोलकाता या ठिकाणी स्थापना करण्यात आली. आणि सध्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत बघा. 7वी घटना दुरुस्ती किंवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन सुद्धा करता येतं. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 मध्ये झालेली मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. 1862 मध्ये सदस्य किती आहेत बघा, 75 सदस्य आहेत आणि 3 खंडपीठ आहेत. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर ये रहा,
अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणतं आहे? तर कोलकाता आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी कोलकाता उच्च न्यायालय आहे मित्रांनो. लक्षात ठेवा 2 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेश अथवा राज्यांसाठी बघा एकच उच्च न्यायालय असण्याची तरतूद घटनेने केलेली पहा. अंदमान व निकोबारसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. बरोबर. लक्षद्वीपसाठी कोणतं आहे मित्रांनो? तर लक्षद्वीप लक्षात ठेवायचं आपल्याला. लक्षद्वीपसाठी मित्रांनो या ठिकाणी जर केरळ उच्च न्यायालय कोणतं? केरळ. दीव दमण, दादर नगर यासाठी बघा मुंबई उच्च न्यायालय. पॉंडिचेरीसाठी बघा मद्रास आहे. लक्षात ठेवा. पॉंडिचेरीसाठी मद्रास आहे. मद्रास. लडाखसाठी बघा जम्मू काश्मीर उच्च न्यायालय. जम्मू काश्मीर, दिल्ली यांना स्वतंत्र उच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा. चंदीगडसाठी बघा पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? काय प्रश्न बघा. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जर विचार केला तर जिल्हा न्यायाधीशाची जी काही नेमणूक आहे ही राज्यपाल करत असतात. सगळ्यात लक्षात ठेवा मित्रांनो, राज्यपाल या ठिकाणी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? कोणत्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? हा प्रश्न बऱ्याच वेळेस घेतलाय आपण. तर राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबईमध्ये नाही बघा. छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नागपूर या 3 ठिकाणी बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पणजीमध्ये सुद्धा आहे बघा. लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर या ठिकाणी आहे. पंजाब हरियाणा उच्च न्यायालय लक्षात ठेवा. पंजाब आणि हरियाणासाठी कोणतं आहे? तर जम्मू काश्मीर उच्च न्यायालय लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदी नेमणूक कोण करतात? काय प्रश्न आहे? राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षपदाची जी काही नेमणूक आहे यासाठी कोण करतात? सांगा उत्तर. कोण करतं मित्रांनो या ठिकाणी? राष्ट्रपती करत असतात. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवा. राष्ट्रपती हे करत असतात. बरोबर. तर या ठिकाणी मित्रांनो कलम 323 या संदर्भामधलं कलम आहे. कलम 323 ए नुसार प्रशासकीय लवादाची स्थापना करता येते. याचं कार्य आहे मित्रांनो प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याबद्दल निर्णय देणे. उदाहरणार्थ बघा पोलीस भरती झालेल्या कर्मचाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला, बदली केली अथवा बढती रोखली तर याला महाराष्ट्र राज्य प्रशासकीय लवाद म्हणजे मॅट. याला काय म्हणतात बघा? मॅट म्हणतात. मॅटमध्ये जाऊन आपल्या बाजूने निर्णय आणता येतो आणि सर्व राज्यामध्ये राज्य प्रशासकीय लवाद नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र प्रशासकीय लवाद मॅटची स्थापना 1900 बघा 91 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1991 मध्ये याची स्थापना झाली होती. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1991 मध्ये. कलम या संदर्भामधलं कोणतं आहे? तर 323 ए या संदर्भामधलं कलम आहे मित्रांनो. सदस्याची नियुक्ती राष्ट्रपतीच करतात, बडतर्फ सुद्धा राष्ट्रपतीच करतात आणि कामकाज बघा नैसर्गिक न्यायालयाच्या तत्वाने याचं कामकाज चालत असतं. हे पण पॉईंट लक्षात ठेवा. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी आहे? भारताचं सर्वोच्च न्यायालय कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर दिल्लीमध्ये भारताचं सर्वोच्च न्यायालय हे पण लक्षात ठेवा. भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालय दिल्लीमध्ये असेल असं सांगितलेलं आहे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्यालयाचा उल्लेख बघा संविधानामध्ये नाही, ते राष्ट्रपती ठरवत असतात. तर मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयाची जी काही स्थापना आहे लक्षात ठेवा. भारतीय सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना 1950 ला झाली होती. हे पण लक्षात ठेवा. मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो दिल्लीमध्ये मुख्यालय लक्षात ठेवा. कलम याच्या संदर्भामधलं कोणतं आहे तर कलम 124 याच्या संदर्भामध्ये बघा यासाठी वय किती लागतं किमान वय त्याची 8 नाही. न्यायाधीश बघा एक न्यायाधीश सरन्यायाधीश असतात, बाकीचे बघा 31 न्यायाधीश असतात. हे पण लक्षात ठेवा. कमाल वय बघा 65 वर्षापर्यंत या ठिकाणी आपण पदावर राहू शकतो. नियुक्ती राष्ट्रपती करतात. पगार पेन्शन केंद्र सरकार देतं. पदाची मुक्ती बघा मित्रांनो संसद देते आणि राजीनामा आपल्याला द्यायचा असेल तर तो राष्ट्रपती यांच्याकडे द्यावा लागतो. लक्षात ठेवा राष्ट्रपती यांच्याकडे. तर मित्रांनो अजून सुद्धा आपण नोट्स घेतल्या नसतील तर पटकन घेऊन टाका मित्रांनो. आणि पेपर लवकरच बघा अतिशय आपले बघा 1-2 दिवसावर पेपर आलेले आहेत. पटपट रिव्हिजन होणं सुद्धा गरजेचं बघा. होता होईल तेवढा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की आता बघा जागा वारंवार सुटत नसतात. 149 रुपयाला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन मिळणार आहेत. 82 75 55 82 83 हा जो काही नंबर आहे मित्रांनो फोनपे गुगल पे यावर आपल्याला बघा या ठिकाणी फोनपेला किंवा गुगल पेला सेंड करायचे आहेत आणि ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो. अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत. तुम्हाला नक्कीच मित्रांनो फायदा होईल. त्यामुळे त्वरित घाई करा आणि लगेच घेऊन टाका. 149 रुपये काहीच नाहीत मित्रांनो. कारण की आपण कुठं पण खर्चून टाकतो. या ठिकाणी आपलं ज्ञानाच्या वाढीसाठी मित्रांनो ह्या उपयोगी येणार आहेत मित्रांनो नोट्स. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही घ्या. 149 रुपये या नंबरला सेंड करा आणि ह्याच नंबरला तुम्हाला याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे
आणि ह्या नोट्स तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला मी सेंड करून देईल. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मार्लोमेंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जात होता? तर लक्षात ठेवा 1909चा कायदा होता मित्रांनो हा. लक्षात ठेवा 1909चा मोर्लेमिंटो सुधारणा कायदा होता. आरुलेड समितीने तयार केलेल्या भारतीय राजकीय सुधारणाचा आराखडा भारत मंत्री बघा लॉर्ड मोर्ले आणि व्हाईसराय लॉर्ड मिंटो यांच्या संगत मताने 21 मे 1909ला बघा 21 मे 1909ला हा जो काही कायदा आहे हा संमत झाला होता. यालाच मार्ले मिंटो सुधारणा कायदा सुद्धा म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो आता सगळ्याला माहिती आहे बघा जिल्हा न्यायालय भरतीसाठी जी काय आपण तयारी करत आहोत बघा अतिशय कमी टाईम आपल्याकडे राहिलेला आहे. त्यासाठी बघा आपण नोट्स बनवलेले आहेत 149 रुपयामध्ये. लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घेऊन टाका मित्रांनो, जेणेकरून तुमचा अभ्यास पटपट होईल. कारण की आपल्याकडे दिवस फार कमी आहेत आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं सुद्धा कमी म्हणजे असं आपलं योग्य प्रमाणात झाला पाहिजे. कारण की बघा आपण जर योग्य डायरेक्शनने अभ्यास केला नाही तर काय फायदा होणार नाही. आपली या ठिकाणी बघा जागा भरपूर दिवसामधून निघलेल्या आहेत. शेवटची संधी म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. 149 रुपये आपल्याला 82 75 55 82 83 या नंबरला सेंड करायचे आहेत मित्रांनो. फोनपे जीपे हा जो काही नंबर आहे आपला याला तुम्हाला 149 सेंड करायचे आहेत आणि ह्याच नंबरला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. लगेच तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी त्या नोट्स तुम्हाला मी पाठवून देईल. त्यामुळे लगेच घ्या मित्रांनो. TCS पॅटर्ननुसार असणारे आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी अतिशय MP असणार. याच्यामध्ये संगणकाचे सुद्धा प्रश्न आपण इन्क्लूड केलेले आहेत जे लिपिकसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. शिपाई आणि हमालसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. पुढचा प्रश्न रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं? तर मित्रांनो महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल 1919 लक्षात ठेवा 6 एप्रिल 1919ला या ठिकाणी करण्यात आलं होतं. रौलेट कायदा बघा या कायद्यानुसार इंग्रज काय करत होते कोणत्या पण ठिकाणी झडती घेऊ शकत होते, कोणालाही विचार न करता अटक करू शकत होते. बरोबर आहे की नाही? ज्याच्यावर संशय येईल त्याच्यावर अटक करायची. परंतु गांधीजींनी काय केलं 6 एप्रिल 1919ला या दिवशी देशभर हरताळ म्हणजे आंदोलन करण्याचं जे काय आव्हान ते केलं होतं. महात्मा गांधी आणि सरोजिनी नायडू यांनी बघा मुंबईमध्ये सत्याग्रहाचं नेतृत्व सुद्धा केलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो चौकशीशिवाय कोणालाही कारागृहामध्ये डांबण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्यामुळे मिळाले होते? तर मित्रांनो कोणता कायदा होता? रौलेट कायद्यामुळे मिळाले होते. लक्षात ठेवायचे रौलेट कायदा. बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रसभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? कोणती गोलमेज परिषद होती? तर दुसरी गोलमेज परिषद होती. लक्षात ठेवा दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते आणि तीनही गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते. तीनही गोलमेज परिषदेमध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या बघा ॲनी बेझंट. इथं बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे. ॲनी बेझंट ह्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. 1917मध्ये कधी 1917मध्ये पहा कोलकाता या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट होत्या बघा. आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा सरोजिनी नायडू. 1925मध्ये कानपूरला हे अधिवेशन झालं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो सन 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर 1936मध्ये मित्रांनो जे काय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे हे ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी झालं होतं. लक्षात ठेवा फैजपूर. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 50वे अधिवेशन आणि 27 बघा 50वे अधिवेशन 27 आणि 28 बघा 27 आणि 28 डिसेंबर 1936ला करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा. कुठे झालं होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्याच्या सीमेवर फैजपूर या गावामध्ये झालं होतं. लक्षात ठेवा. आणि 50व्या लक्षात ठेवा 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. कोण होते? जवाहरलाल नेहरू हे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1885मध्ये. लक्षात ठेवा 1885मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. तर 28 डिसेंबर लक्षात ठेवा सगळ्यांनी 28 डिसेंबर 1885ला बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये संपूर्ण देशामधील 72 प्रतिनिधींनी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885 रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता? महात्मा गांधी यांनी जो काही खेडा सत्याग्रह हा कोणाच्या पाठिंब्यासाठी केला होता?
तर शेतकऱ्यांसाठी ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. शेतकऱ्यांसाठी होता बघा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील खेड्या जिल्ह्यातील जो काही गुजरात खेडा जिल्हा कुठे आहे बघा, गुजरातमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बघा, शेतकऱ्यांनी जे काही अन्याय सारा वसुलीच्या विरोधामध्ये केलेलं एक सामूहिक आंदोलन होतं आणि याला खेडा सत्याग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा, खेडा सत्याग्रह. मित्रांनो, तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? काय प्रश्न आहे? जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर राईट आन्सर आहे मित्रांनो याचं हंटर कमिशन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आहे. हंटर कमिशनने केली होती. तर मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर 13 एप्रिल 1919 रोजी, कधी 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी घडलं होतं. त्या ठिकाणी बघा, बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या 2 नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जालियनवाला बाग या ठिकाणी बघा लोक जमले होते. आणि त्या ठिकाणी कोण होता बघा, जनरल डायर होता. त्याने बघा आपल्या सैन्यासह बागेतून बाहेर पडण्याची सर्व मार्ग बंद केले होते आणि अंधाधुंद फायरिंग केली होती बघा. आणि यासाठी हंटर कमिशन नेमलं होतं. लक्षात ठेवा, जालियनवाला बाग गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने एक चौकशी समिती स्थापन केली होती आणि त्याचे जे काही अध्यक्ष होते लॉर्ड विल्यम हंटर बघा, यांच्या नावावरून बघा ही समिती हंटर कमिशन म्हणून ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या घटनात्मक विकासामधील 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ए मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा. काय म्हणतात? मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड कायदा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919 हा बघा काउन्सिल्स ॲक्ट आणि याला मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? सांगा, सायमन कमिशन भारतामध्ये कधी आलं होतं? तर 1928 मध्ये कधी आलं होतं बघा, 1928 मध्ये सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं. बरोबर. इंडियन स्टॅट्युटरी कमिशन, याला सायमन कमिशन हा 1928 मध्ये ब्रिटिश भारताच्या वसाहतीतला घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्व अभ्यास करायला पाठवलेल्या 7 ब्रिटिश सदस्यांचा हा एक आयोग होता मित्रांनो, आणि याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय नव्हता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेध म्हणून सर ही जी काही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी बघा परत केली होती. ऑप्शन क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर. बघा, भारतामध्ये या हत्याकांडाचा तीव्र विरोध आणि तीव्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या होत्या. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बघा त्यांना जी काही इंग्रजांनी दिलेली सर पदवी होती ही परत रिटर्न करून टाकली बघा. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक तयार सुद्धा झाली होती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधीजी यांचं वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कुणी संबोधलं होतं? तर लॉर्ड माउंट बॅटनने बघा या ठिकाणी महात्मा गांधीला असं संबोधलं होतं. महात्मा गांधी यांचं वर्णन लॉर्ड माउंट बॅटन यांनी बघा वन मॅन आर्मी असं केलं होतं. त्यावेळी बघा गांधी म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत असं समजलं जात होतं. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, चौरी चौरा या ठिकाणी घटनेमध्ये महात्मा गांधींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेशमध्ये बघा ते चौरी चौरा हे ठिकाणी. लक्षात ठेवा, उत्तर प्रदेश. चौरी चौरा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील गोरखपूर शहराजवळचे एक गाव आहे बघा. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील असहकार आंदोलनादरम्यान इसवी सन 1922 मध्ये ह्या गावामध्ये आंदोलकांनी काय केलं होतं, पोलीस ठाण्याला लावलेल्या आगीमध्ये 22 पोलीस बघा या ठिकाणी ठार झाले होते. बरोबर. आणि या घटनेच्या आंदोलनाला हिंसेचं जे काही गालबोट आहे ते लागलं होतं. त्यामुळे महात्मा गांधी यांनी आपलं असहकार आंदोलन मागं घेण्याची घोषणा केली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो, महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता होता? तर महात्मा गांधी यांनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता चंपारण सत्याग्रह. लक्षात ठेवा, चंपारण सत्याग्रह. मित्रांनो, हा जो काही लढा आहे हा बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यामध्ये निळ उत्पादक जे काही शेतकरी आहे त्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बघा ब्रिटिशांविरुद्ध केलेलं आंदोलन होतं आणि गांधीजीचे भारतातील पहिलंच आंदोलन होतं. आणि या मिळालेल्या यशाने त्यांनी
देश पातळीवर आपलं नेतृत्व काय केलं होतं, प्रस्थापित केलं होतं. कोणी? महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न मित्रांनो, इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेलं जालियनवाला बाग हत्याकांड कुठं आहे? तर हे अमृतसरमध्ये बघा, लक्षात ठेवा. जालियनवाला बाग कुठे आहे? अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. हे पण लक्षात ठेवा. पंजाब राज्यामधील अमृतसर शहराचा एक भाग आहे. आणि कधी झालं होतं? 18 एप्रिल 1919. लक्षात ठेवा, 18 एप्रिल 1919 मध्ये हे जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. बरोबर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती? साराबंदी चळवळ सांगा पटकन. कमेंट करायचा मित्रांनो, ज्याचं उत्तर येत असेल त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तर खेडा, लक्षात ठेवायचं आहे, खेडा. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1918 मध्ये बघा साराबंदी चळवळ खेडा या ठिकाणी चालू झाली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह कशाच्या बाबतीत होता? तर भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकासाठी जे काही पीक आहे ती सक्ती म्हणून, लक्षात ठेवा, सक्ती म्हणून. बघा, चंपारण्य लढा हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बघा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेले एक आंदोलन होतं. हे पण लक्षात ठेवा. आणि गांधीजीचं हे पहिलंच आंदोलन होतं. त्यामध्ये त्यांना देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याची या ठिकाणी बघा हे आंदोलन सक्सेसफुल झालं. त्यामुळे त्यांनी पूर्ण देशामध्ये आंदोलन करण्याचा या ठिकाणी निश्चय केला होता. म्हणजेच त्या ठिकाणी बघा त्यांनी देश पातळीवर आपलं नेतृत्व प्रस्थापित केलं महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न आहे बघा, पुणे करार कोणामध्ये झाला? तर मित्रांनो, पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. बघा, पुणे करार हा बघा 24 सप्टेंबर 1932 कधी झाला? 24 सप्टेंबर 1932 मध्ये बघा पुणे करार झाला होता. लक्षात ठेवायचं आहे, 24 सप्टेंबर 1932 ला झाला होता. दलितांना बघा स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतामध्ये सर्वसाधारण मतदारसंघामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा द्याव्यात यासाठी बघा यामध्ये मुख्य मुद्दे होता. त्याच्यावर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर आणि सी राजगोपालाचारी यांच्या सह्या होत्या. आणि हा करार बघा आंबेडकर गांधी करार, गांधी आंबेडकर करार, येरवाडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो.